लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि कालच्या अतिशय सुंदर अशा रिव्ह्यू नंतर आज देखील खूपच सुरेख आणि छान भावनिक असा भाग त्यांनी दाखवलाय. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की काव्या पार्थला म्हणत असते की पार्थ, मी हे सगळं तुमच्यासाठी करते, माझ्यामधलं गिल्ट कमी व्हावं म्हणून मी हे सगळं करतेय. पार्थ, सगळं करते ना मी, म्हणूनच ती खिचडी आणि ते श्रीखंड तुमच्याशी थोड्या वेळ बोलता यावं ना म्हणूनच मी हे सगळं केलंय. काव्या हे सगळं खूप असं डोळ्यात पाणी आणून बोलते तेव्हा या पार्थला कसं तरी होतं त्याच्या वागणुकीवर. आणि बघा, काव्या म्हणते, तुम्ही मला म्हणताय पार्थ की मी अजून तुम्हाला ओळखलं नाही. मला माहिती आहे पार्थ, तुम्ही खूप चांगले आहात माणूस म्हणून. खरंच पार्थ, मी तेवढं तर तुम्हाला ओळखलंय. खरं सांगू तुम्हाला पार्थ, तुम्ही या नात्याच्या पलीकडे मला कधी भेटला असतात ना तर आपल्या दोघांचं खूप छान जुळलं असतं. पार्थ, अजूनही आपल्या दोघांमध्ये मैत्री होऊ शकते. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा पार्थ जरा आश्चर्य फील करतो. काव्या म्हणते, जी मैत्री आतापर्यंत झाली नाही ना पार्थ, ती मैत्री आता होऊ शकते. आणि ही मैत्री मी आउट ऑफ गिल्ट करत नाहीये, तर मनापासनं करतीये. पार्थ, तुमच्यासारख्या माणसाला आयुष्यात संसार हवा होता, प्रेम हवं होतं, आणि त्या माणसाला आज घटस्फोटाच्या वाटेवर चालावं लागतंय माझ्यामुळे. या गोष्टीचं गिल्ट आलंय हो माझ्या मनामध्ये, हे मी तुम्हाला कसं सांगू. काव्या आता पार्थला असं बोलते तेव्हा पार्थला फार वाईट वाटतं. काव्या पुढे म्हणते, तुमचे क्लायंट आणि माझे ते डिवोर्सचे लॉयर एकच वकील निघाले, म्हणजे एकच माणूस निघाला, हे तुम्हाला परस्पर कळलं. ज्या गोष्टी मी तुम्हाला शांतपणे सांगायला हव्या होत्या, बसून सांगायला हव्या होत्या, त्या तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळल्या पार्थ. या गोष्टीचं गिल्ट आहे माझ्या मनामध्ये. काव्या स्वतःला एक्सप्लेन करतीये पार्थला की तिला किती वाईट वाटलंय या सगळ्या गोष्टींमुळे. आता पुढे काव्या म्हणते, ज्या व्यक्तीचं लग्नावर, ज्या व्यक्तीचा प्रेमावर, संसारावर विश्वास आहे, ती व्यक्ती आज मला घटस्फोटाचे पेपर देतीये, ह्याचं गिल्ट आहे पार्थ माझ्या मनावर. जी गोष्ट मी करणार होते ती गोष्ट तुम्ही केली आहे पार्थ, या गोष्टीचं गिल्ट आलंय मला. हे सगळं करत असताना तुम्हाला त्रास होतोय हे कळतंय मला पार्थ, त्यामुळे मला गिल्ट येतोय. आता काव्या पार्थ जेव्हा बोलताय तेव्हा या पार्थचा मोबाईल चालू आहे प्रेक्षकांनो, आणि रम्याने सगळं ऐकलंय. काव्या म्हणत असते, माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुसलं गेलंय. गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझ्यामुळे त्रासात आहात. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत यावं ना पार्थ, माझ्यामुळे परत यावं म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतेय. आता जेव्हा काव्य असं बोलते तेव्हा पुन्हा बॅकग्राऊंडला ते लग्नानंतर वाचतं बाबा. आणि आता बघा, हे सगळं रम्या ऐकते बरं का, पार्थच्या या म्हणजे कॅबिनच्या बाहेर ऐकतीये. आता ती हे सगळं ऐकते आणि फोन कट करते आणि विचार करते, ओ माय गॉड, पार्थ काव्याला घटस्फोट देणार आहे. बाप रे बाप, म्हणजे जे व्हावं म्हणून एवढे दिवस मी प्रयत्न करत होते, हे सगळं पार्थने आधीच केलंय. वा रे वा, ग्रेट न्यूज. आधी मी आईशी बोलते, आईला फोन करते, असा विचार करून आता ही रम्या तिच्या आईला म्हणजे वसू आत्याला फोन करतीये. वसू आत्या कणत कुथत त्या पायऱ्यांवरनं ऐगो ऐगो अगो ऐगो असं करत करत खाली येत असतात. आता विचार करत असतात आणि बडबडत पण असतात बरं का, काय बाई म्हाताऱ्यासारखी गत झाली आहे माझी, आता अजून किती म्हातारपण यायचं बाकी आहे यांना. पुढे म्हणतात कशा, बाई मानिनी स्वयंपाकघरात गेली ते बरंच आहे, म्हणजे मला आता या काव्याच्या रूममध्ये जाता येईल. ऐगो ऐगो काय पाय दुखतोय माझा. आता त्यांचा फोन वाजतो बरं का, तो फोन आलेला असतो रम्याचा. आता या वसू आत्या विचार करतात, बाई फोन उचलू का चालू मी. आता रम्याचा फोन आलेला पाहून त्यांना टेन्शन येतं. त्या विचार करतात, बाई रम्याचा फोन आला म्हणजे हिने नक्की काम झालं का हे विचारायला फोन केला असणार. हिला काय जाते ऑफिसमध्ये बसून काम झालं का विचारायला. बाई मला काय त्रास होतोय, चालता पण येत नाहीये धड, कशाला सारखी सारखी फोन करते रम्या. काम झालं नाही सांगितलं तर चिडायची. बाई बाई आई 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 गो असं कणत कुथत त्या आपल्या चालल्या त्या काव्याच्या खोलीत. कसं करू बाई, माझ्या पोरीसाठी तर करावं लागणारच आहे मला. जातेच बाई त्या काव्याच्या खोलीत आणि शोधते ते इन्व्हलप. चल बाई वसू चल. अगं बाई काय करू. आणि एका पायानं लंगडत लंगडत अक्षरशः त्या पायऱ्या खाली उतरतात. काय बाबा ते पोरीचं प्रेम प्रेक्षकांनो भयंकरच आहे. आता बघा पुढे काय काय घडलंय. आजचा भाग पण इंटरेस्टिंग आहे. आणि प्रेक्षकांनो एक छान गोष्ट सांगते, या मालिकेला आज 200 भाग पूर्ण होत आहे बरं का. लग्नानंतर होईलच प्रेम या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन 200 भाग पूर्ण झाल्याबद्दल.
तर पहा पुढचा सीन अतिशय रोमॅन्टिक आहे आणि असला सॉलिड वाटलाय ना, फील झालाय तो सीन प्रेक्षकांनो. नंदिनी अशी उभी असते समुद्रकिनारी आणि त्या आनंद निवासच्या म्हणजे आश्रमामध्ये जीवा आता मागणं येत असतो आणि येत येत तो ती कविता म्हणतोय जी नंदिनीने त्याच्यासाठी केली होती त्याच्या वाढदिवसाला. जीवा म्हणतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं ग थोडं, सोडूयात का जरा आपल्या नात्याचं कोडं. आहा, काय सुंदर कविता आहे प्रेक्षकांनो. नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि आता तिला आठवतं की ही कविता तर मी जीवासाठीच केली होती आणि आता तो भूतकाळाचा प्रसंग आपल्याला थोडा आठवून दिला आणि ते कवितेचं पहिलं ध्रुवपद सुद्धा. आता नंदिनी जीवाकडे बघते आणि पुन्हा वाचतं, लग्नानंतर होईलच प्रेम, आणि मग जीवा ती पुढची कविता पूर्ण करतो त्याच्या वेगळ्या अशा भाषेमध्ये, म्हणजे त्याने त्याच्या मनाने ती पुढची कविता केली आहे. ऐका हं प्रेक्षकांनो मन लावून, अतिशय सुंदर कविता आहे. आता जीवा नंदिनीला म्हणतो, तू सुगंध गजऱ्याचा मी फिकं फिकं अत्तर, तू सुगंध गजऱ्याचा मी फिकं फिकं अत्तर, तुळा पडलेल्या प्रश्नाचा शोधूयात का उत्तर, सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ, सापडता सापडत नाहीये ग आपल्या नात्याचं मूळ, माझ्याही जुन्या फिलिंग्सवर जमली होती जरा धूळ, आम्ही मुलं अशीच असतो आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही मुलं अशीच असतो आम्हाला काहीच कळत नाही, सगळं कळून सुद्धा वेळेत वळत नाही, पण तू पिळलास कान आता मला आली जाग, तू पिळलास कान आता मला आलीये जाग, आता तरी सोड नंदिनी तुझा राग. वा 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 वा, काय छान कविता आहे प्रेक्षकांनो. पुन्हा जीवा म्हणतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं ग थोडं. आता नंदिनी जीवाकडे खूप प्रेमाने बघतीये. जीवा पुढे म्हणतो, सोडूयात का नंदिनी आपल्या नात्याचं कोडं. आता नंदिनी जीवाकडे खूप वेळ बघतच राहते. आता जीवा तिला काही वेळाने म्हणतो, काय झालं नंदिनी, मला तुझ्या उत्तराची अपेक्षा आहे, तू बोलत का नाहीयेस, असं का बघतेस माझ्याकडे, तू का बोलत नाहीयेस नंदिनी, तुला काही बोलायचं नाहीये का. आता प्रेक्षकांनो जीवा जेव्हा ही कविता करत असतो ना तेव्हा नंदिनीच्या भोवती असा गोल 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 फिरतोय. अतिशय सुरेख वाटला हा सीन प्रेक्षकांनो. असं वाटलं जसं काही हा सीन खरंच आपण फील करतोय. सुरेख होता सीन. आज या सीनसाठी लाईक करायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो लाईक करायला कंजूसी नका करू हो. एक बटन तर दाबायचंय तुम्हाला. भारी वाटतं की लाईक केलं तुम्ही रिव्ह्यूला की. तर बघा नंदिनी आता जीवाला काय उत्तर देते. नंदिनी आता जीवाला उत्तर देते, मी अजूनही काही बोलावं असं वाटतंय तुम्हाला जीवा. आता जीवा म्हणतो, का तुला नाही वाटत आहे असं बोलावं. नंदिनी म्हणते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं जीवा. जीवा म्हणतो, अगं असं नाही, तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर देतेस नंदिनी. नंदिनी म्हणते, खरं उत्तर हवंय तुम्हाला. जीवा म्हणतो, हो हवंय मला, पण नंदिनी उत्तर असं नाही, तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं बोलून मोकळी हो ग नंदिनी. नंदिनी म्हणते, ठीक आहे जीवा देशमुख, आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल. आता नंदिनी जेव्हा असं उत्तर देते तेव्हा जीवा सॉलिड खुशमखुश झालाय आणि आता तो तिला लगेच प्रेमाने हो असं उत्तर देतो आणि आधी तर खूप गोड गोड स्माईल देतो बरं का प्रेक्षकांनो. खुश झालाय जीवा. नंदिनीला म्हणतो, हो हरकत नाहीये, डन मी येणार. आणि आता इथे पुन्हा ते ला 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 ते म्युझिक त्यांनी ऐकवलं आणि मग जीवा म्हणतो, डन मी येणार, मी तुझ्यासोबत येणार नंदिनी, मी आता रात्रीची वाट बघेल, असं म्हणून तो आता उड्या मारतच तिथून गेलाय बरं का. म्हणजे बघा आता इथे मालिकेचं शीर्षक गीत पुन्हा एकदा ऐकवलंय आपल्याला, आनंदी ते लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आता जीवा नंदिनीकडे खूप वेळ बघतो, नंदिनी त्याच्याकडे बघते आणि मग जीवा तिथून निघून जातो. नंदिनी तो तिथून जाईपर्यंत बघत असते त्याच्याकडे, पण तिथून गेलाय तो, पण तिथेच आहे आनंद निवासच्या आश्रमातच, बाकी कुठेच गेला नाहीये. पण असं ना छान थंडगार वारं सुटलंय, असलं भारी वाटतंय ना प्रेक्षकांनो ते वातावरण. असं समुद्र किनारी ती नंदिनी उभी आहे. आता हे आर्टिफिशियल आहे का काय माहित नाही, पण कसलं सॉलिड वाटलंय बघा. आता जीवा खूप वेळ बघतो तिच्याकडे आणि नंदिनी जीवाकडे. जीवा आता असा मस्त खुश होऊन तिथून जातोय, चला आज रात्री डिनरला जायचंय आपल्या बायकोसोबत. आणि मग नंदिनी त्याला अशी पाठमोरी खूप वेळ बघते आणि मालिकेचं शीर्षक गीत इथे आपल्याला ऐकू येतंय. आता बघा ही तर लव्ह स्टोरी थोडी थोडी सॉर्ट आउट झाली आहे. आता आलाय नंबर काव्या आणि पारचा. प्रेक्षकांनो आता हे सगळे रोमॅन्टिक होऊन एकमेकांना भेटणारे, एकमेकांच्या गळ्यात पडणारे आणि आता ती रम्या काहीतरी आगाऊपणा करणारे. पण आय डोंट थिंक सो की रम्याचा हा प्लॅन वर्क करेल म्हणून. तर बघा तुम्ही काय काय होतंय. नंदिनी आता विचार करतेय रात्रीचा,
तर बघा एवढंच काय ते दाखवलंय त्यांनी. आता काव्या तिथून निघून जात असते तेव्हा पार्थ तिला थांबवत म्हणतो, काव्या थांबा ना, अशा माझ्यावर रागवून नका निघून जाऊ इथून. काव्या म्हणते, मी कधी म्हटले मी तुमच्यावर रागवले, पण मला वाईट वाटलंय. माझ्यामुळे जसं तुम्हाला वाईट वाटायचं तसं वाटायचं ना तुम्हाला वाईट. पार्थ म्हणतो, हो वाटायचं ना, पण काव्या तुम्हाला कुठे काय फरक पडतोय. आता काव्या लगेच म्हणते, हो ना, आता जसा तुम्हाला फरक पडत नाहीये तसाच ना पार्थ. काय हो, तुमचा बदला माझा बदला असं काही खेळ खेळतोय का आपण पार्थ. छान बोलली ना काव्या प्रेक्षकांनो. मग पार्थ त्यावर उत्तर देतो, काव्या खेळ खेळायला काही आपण लहान आहोत का. आता काव्या म्हणते, खरं सांगू पार्थ, कधी कधी वाटतं लहान होतो ना तेच बरं होतं. अशी भांडणं रुसवे फुगवे कट्टीबट्टी करून सगळे प्रश्न सुटायचे. पार्थ म्हणतो, सुटायचे ना काव्या. का सुटायचे. कारण त्यावेळेला घट्ट मैत्री असायची. इथे आपल्या नात्यातनं मैत्री आहे ना, नाही म्हणजे प्रेमाचा तर दूर दूरवर संबंधच येत नाही. आता पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. काय आहे ना प्रेक्षकांनो, आता मला या दोघांचा संवाद न जरा रिअलिस्टिक वाटला बरं का. आता पार्थ म्हणतो, काय आहे ना काव्या, त्या दिवशी मला छान वाटावं, मला आनंद वाटावा म्हणून तुम्ही सिनेमन कॉफी ऑर्डर केली. माझ्यासाठी सिनेमन कॉफी केलीत, म्हणजे श्रीखंडसुद्धा केलं, आईकडनं खिचडी पण शिकून घेतलात. नाही, मला चांगलं वाटावं म्हणून एक गोष्ट आणखीन कराल काव्या. आता काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, कसली कुठली गोष्ट. पार्थ काव्याला उत्तर देत म्हणतो, काव्या मला बरं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीत बसला होतात ना, मग माझ्यासोबत आज लॉंग ड्राईव्हला याल का. आता असं बोलल्यानंतर ही काव्या त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि आता पार्थ म्हणतो, याल ना काव्या रात्री लॉंग ड्राईव्हला, आणि इतकं सुंदर म्युझिक वाजलंय बघा इथे. पार्थ म्हणतो, बोला ना, याल ना काव्या. आता काव्या त्याच्याकडे बघते आणि स्माईल करते. काव्या म्हणते, तुम्हाला आनंद मिळावा ना त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पार्थ. पार्थ म्हणतो, ठीक आहे काव्या, मग आज रात्री तयार राहा. प्रेक्षकांनो, काव्याने इतकी सुंदर तयारी केलेली सुद्धा त्यांनी दाखवली आहे, पण ती पुढच्या प्रोमोमध्ये. तर बघा आता काव्या खूप खुश होते आणि पार्थच्या कॅबिनमधनं निघून जाते. पण आता हे सगळं रम्याने ऐकलेलं नाहीये बरं का. आता पुढे बघा, या वसुआत्याने घटस्फोटाचे पेपर शोधले काव्याच्या खोलीतले आणि आता ते पेपर घेऊन त्या बाहेर येत असतात आणि लंगडत लंगडत ओरडत असतात, मानिनी ए मानिनी, सापडले बाई एकदाचे पेपर, असं म्हणून या आता वसुआत्या लंगडत लंगडत ओरडत आहे बरं का. आता बघा मानिनी त्या येतात, कारण या लंगडत असतात पडत असतात. आता त्या म्हणतात, अगं बाई अहो ताई तुम्हाला लागलंय ना, काय करताय तुम्ही, खाली कशा आलात, काय झालंय का ओरडताय तुम्ही ताई. वसुआत्या म्हणतात, अगो मानिनी बरंच काही झालंय, तू स्वप्नातही विचार केला नसेल असं काही. आता मानिनी म्हणतात, काय ताई, अहो पाय मुरगळलाय, काय बोलताय, काही कळत नाहीये मला, आणि कशाला खाली आलात ताई तुम्ही. वसुआत्या म्हणतात, अगं का खाली आले ते विचार, कशाला खाली आले ते विचार ना. अगं काय तू मानिनी, तुला नेहमी मी सांगत असते की एका नजरेत मी माणसाला ओळखते, माझी नजर शार्प आहे, मी जे बोलते ते खरं होतं ना मानिनी, मी तुला नेहमी सांगते की नाही. मानिनीताई म्हणतात, ताई किती सस्पेन्स क्रिएट करताय, सांगा ना काय बोलायचं आहे. वसुआत्या म्हणतात, अगो तुला माहिती आहे का, मला महत्त्वाचं तुला सांगायचं आहे, पार्थने काय केलं माहिती आहे का तुला मानिनी. आता बघा वसुआत्या ऑलमोस्ट सांगणार असतात मानिनीताईंना, तेव्हा ही रम्या डायरेक्ट छत्री घेऊन घरात येते. आता छत्रीला पाणी लागलेलं असतं कारण ती पावसात आली आहे ना. मानिनीताई ओरडतात तिच्यावर, अगं ये रम्या, अगं ती छत्री किती ओली आहे, पाणी गळतंय रम्या, तुला कळत कसं नाही, जा ती छत्री बाहेर ठेव. आता लगेच वसुआत्या ते पेपर घेऊन पुन्हा सांगायला लागतात. आता या मानिनीताई म्हणतात, आणि इकडे ती छत्री रम्या मी बाहेर ठेवते. आता या मानिनीताई जेव्हा छत्री ठेवायला जातात ना बाहेर, तेव्हा वसुआत्या आणि या रम्या दोघी अशा खुसूर करतात. रम्या म्हणते, आई ते लपून ठेव, दाखवायचं नाही सध्या काही, चुप्प बस. वसुआत्या म्हणत असं दाखवू दे, पण रम्या गपचूप बसायला लावते वसुआत्याला. आता बघा मानिनीताई म्हणतात, काय गं, अगं रम्या काय म्हणत होतीस तू मगाशी. रम्या म्हणते, अगं मामी आज पार्थने कमाल केली ऑफिसमध्ये, वाधवा ग्रुपचं नाव ऐकलंयस का तू. अगं आज पार्थमुळे फार मस्त काम मिळालंय आपल्याला, अशी मस्त मीटिंग अटेंड केली पार्थने, खूपच छान बोलत होता ग तो, आणि खूप भारी ग. अगं पार्थला बघून विक्रम मामाची आठवण आली मला. मग मानिनीताई म्हणतात, खरंच का ग का रम्या, अगो यांना कळालं तर आनंद होईल, पण काय हो ताई तुम्ही काय बोलत होतात पार्थबद्दल. मानिनीताई आता घाबरतात, रम्या बघतच राहते वसुआत्याकडे. वसुआत्या गडबडतात आणि म्हणतात, अगं काही नाही मानिनी. मानिनीताई म्हणतात, काहीतरी बोलत होतात तुम्ही ताई, अहो बोला ना आता काय झालंय.
व स्वात्या म्हणतात, अगं काही नाही मानिनी, अगं रम्या जे सांगते ना तेच मी तुला सांगणार होते. मानिनीताई म्हणतात, तुम्ही हेच सांगणार होतात? आणि काय हो ताई, एवढी आनंदाची बातमी तुम्ही तावातावाने का सांगत होतात? आता वसुआत्या टेन्शनमध्ये आल्यात बरं का. रम्या डोळे वटारते त्यांच्याकडे बघून. वसुआत्या म्हणतात, अगं मानिनी, मी काही मुद्दाम नाही केलं. दरवेळेला आनंदाची बातमी अशी आनंदाने सांगायला पाहिजे का? अगं असं टेन्शन दिलं ना की मज्जा येते ग मला. अगं असा विचार करून मी ते सांगायला आले होते तुला. आता मानिनी त्यांना जरा डाऊट आला बरं का, कुछ तो गडबड है दया. व स्वात्या म्हणतात, अगं माझ्या आधी तुला रम्याने सांगितलं आणि मी तुला तेच म्हणत होते ना की माझी नजर शार्प आहे, मी बरोबर ओळखते माणसाला आणि मी सांगते ते खरं होतं. अगं मी तेच सांगते की विक्रमची गादी फार छान चालवेल. बघ बघ माझं बोललेलं खरं होते की नाही. आता मानिनीताई म्हणतात, अहो ताई, पण तुम्ही सुरुवातीला आरडाओरडा करत होतात, सांगत होतात, तेव्हा जरा टेन्शन आलं होतं मला. व स्वात्या म्हणतात, काय गो मानिनी, तुझ्या मनात केव्हा काय येईल काही सांगता येत नाही बघ. ए रम्या, तू इथेच उभी राहणार आहेस का? चल वर चल. आता वसुआत्या लगे कलटी मारतात बरं का तिथून. आता त्या लंगडत असतात तेव्हा रम्या म्हणते, अगं ए आई, अगं अशी काय लंगडते आणि माझा का हात धरलाय तू? मानिनी म्हणते, अगं रम्या, तुझ्या आईचा पाय मुरगळलाय, पडली आई तुझी. रम्या म्हणते, अगं आई कुठे धड पडली तू आणि अशी कशी पडली? लक्ष का ठेवत नाहीस तू? आता वसुआत्या म्हणतात, अगं एवढं काही झालं नाही मला. अगं कल्पना फरशा पुसत होती, माझा पाय जरा घसरला, म्हणजे तिने सावरलं मला, पण थोडासा मुरगळलाय. चल चल वर चल. आता दोघी मायलेकी कशा कुसूर फुसूर करतात बघा ना. आता मानिनी त्यांना समजलंय कुछ तो गडबड है दया. आता इकडे बघा, ही काव्यानं त्या तिच्या मैत्रिणीला फोन करून कळवते, अगं ए ऐक माझं अनिशा, ऐक, हे बघ आज रात्री ना तू एकटी रिव्हिजन कर. अगं मला ना जरा पार्थसोबत बाहेर फिरायला जायचंय. आता तिकडनं अनिशा मे बी खुश झाली असावी. मग काव्या म्हणते, अगं थांब जरा अनिशा, चिडवू नकोस मला. अगं असं काही नाही करत आहे मी, हे बघ डेट वगैरे नाही आहे, नुसतं लॉंग ड्राईव्हवर जातोय आम्ही. अगं हो ग, ठीक आहे, लॉंग ड्राईव्ह तर लॉंग ड्राईव्ह. आता इकडे बघा हां, अगं हा आर्किटेक्ट बोका खुश झालाय ना, हे काय कमी आहे का? जाऊ दे, माझ्या मनातलं थोडं गिल्ट तरी कमी होईल ना त्यांना दुखवण्याचं. बरं मला सांग अनिशा, मी कुठला ड्रेस घालू? आता काव्या तिच्या मैत्रिणीशी बोलत बोलत पार्थच्या ऑफिसच्या बाहेर पडते. इकडे बघा, आता जीवा या नंदिनीच्या आश्रमातल्या त्या ताईंशी गप्पा मारत असतो. आता त्या ताई म्हणतात, ए जीवा, रात्री तू तिला बाहेर जेवायला घेऊन जाशील ना तेव्हा जॅकेट घाल ना तुझ्या शर्टवर, खूप झकपक दिसतो बघ तू. आता जीवा म्हणतो, काय झकपक? आता त्या ताई म्हणतात, हां अरे बाबा, हा नंदिनीचा आवडता शब्द आहे आणि नंदिनीला तू जॅकेट घातलेला फार आवडतो. आता जीवा म्हणतो, हे नंदिनीने सांगितलंय तुम्हाला? त्या ताई म्हणतात, हो बाबा हो, तिनेच सांगितलंय आणि ना मी तुझी आणि नंदिनीची खूप मोठी फॅन आहे बरं का. आता जीवा हसतो गालातल्या गालात. त्याच्या गालावरची खळी खूपच गोड दिसते हा प्रेक्षकांनो. आता रम्या त्या वसुआत्याचं पाय शेकत असते बर्फाने. वसुआत्या ओरडतात आणि म्हणतात, रम्या कशाला मध्ये आली? तुला काय माहिती आहे का माझ्या हाती काय लागलंय? रम्या म्हणते, हो कळलंय मला, पार्थने काव्याला डिवोर्स पेपर दिलेत ना. आता या वसुआत्या म्हणतात, अगं बाई तुला कसं कळलं रम्या? रम्या म्हणते, अहो आई, मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. रम्या जरा शान मारते बरं का. मग वसुआत्या म्हणतात, हां आली मोठी, सगळ्यातलं सगळं माहिती आहे म्हणे. तू काय CCTV लावलायत का घरात? मग लगेच रम्या म्हणते, अगं काहीतरीच काय आई, मी कशाला कॅमेरे लावू, मला ऑफिसमध्ये कळलं होतं हे सगळं. वसुआत्या विचारतात, कसं ग? मग आता या रम्याबाई म्हणतात, खिचडी. मग वसुआत्या म्हणतात, अगं खिचडीने सांगितलं का? मग ही रम्या म्हणते, अगं आई, खिचडीने घात केलाय काव्याचा. मग वसुआत्या म्हणतात, मला कळेल असं सांगशील का? मग रम्या म्हणते, आई सांगते. आणि मग लगेच जीवा आणि या ताईंचा सीन दाखवलाय. त्या ताई म्हणतात, अरे बाबा, ए जीवा, माझं लक्ष असतं तुमच्याकडे. तुम्ही म्हणजे नंदिनी जेव्हा नाराज होते तेव्हा माझं लक्ष होतं बरं. मग आता जीवा म्हणतो, हो ना, नाराज होती ती, पण तिने स्वतःहून सांगितलंय की ती माझ्यासोबत रात्री डिनरला येणार आहे. त्या ताई म्हणतात, अरे तिला घेऊन जा डिनरला आणि तिने हॅप्पी असलंच पाहिजे. तू सोबत असला की तिने डबल हॅप्पी असलं पाहिजे. अरे ज्या बाईचा नवरा असा पाणीपुरीचा स्टॉल लावतो म्हटल्यावर त्या बाईने खुश असायलाच हवं ना. मग जीवा म्हणतो, अरे पण तिने पाणीपुरी सोडली ना ताई. मग आता त्या ताई म्हणतात, अरे पाणीपुरी सोडू देत, पण तिने गोड नाही सोडलंय, तिला गोड आवडतं. जीवा तिला काहीतरी छान गोड खाऊ घाल. जीवा म्हणतो, अरे वा, ठरलं तर मग मी तिला डिनर नंतर काहीतरी गोड खाऊ घालेल. मधल्यामध्ये बघा कसं इम्प्रेस करतो मी तिला. असं म्हणून जीवा आता नंदिनीकडे बघतोय आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत वाजतंय. आणि प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपलाय. आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा
पुढचा प्रोमो बघा. आता या मानिनीताईंना गुरुजीचा फोन आलाय जो त्यांनी स्पीकरवर ठेवलाय. गुरुजी मानिनीताईंना सांगतात, जे काही आहे कोर्ट कचेरीची महत्वाची कामं ती उद्या दुपारी 3:30 नंतर करा. मानिनीताईंना आलं ना टेन्शन. रम्या काहीतरी कट करणारे काव्याच्या विरुद्ध. आणि बघा काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा चौघे जण खूप रोमॅन्टिक झालेले दाखवलेत. कशी असेल यांची आता डेट? म्हणजे काव्या आणि पार्थची लॉंग ड्राईव्ह, जीवा आणि नंदिनीचा डिनर डेट. मला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. आणि आजच्या या भागाला लाईक करायला विसरू नका. काव्या खूप गोड दिसतीये प्रेक्षकांनो. ती पार्थच्या आवडीने तयार होतीये. इयरिंग्स वगैरे तिने पार्थच्या आवडीचे घातलेत. आणि जीवा नंदिनीचा हात धरतोय रोमॅन्टिक होऊन. उद्याचा भाग बघण्यासाठी मी खूप आतुर आहे. तुम्ही आहात ना? पण नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.